नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. आपण पाहत आहात माध्यम वृत्त. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीचे औचित्य साधून यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 15 फेब्रुवारी ते 2 मार्च या दरम्यान पार पडणाऱ्या या यात्रा महोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून या यात्रा महोत्सवात अधिकाधिक भाविक व नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रशासक सचिन जांबुतकर यांच्या विश्वस्तांनी केले आहे. राज्यभर परिचित असलेल्या लातूर येथील श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर यात्रा महोत्सव महाशिवरात्री दिनी म्हणजेच दिनांक 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या महोत्सवानिमित्त शनिवार मध्यरात्री व रविवार पहाटे गवळी समाजाच्या वतीने श्री सिद्धेश्वरास दुग्धाभिषेक होणार आहे. यानंतर श्रीच्या दर्शन सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. रविवारी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे यांच्या हस्ते श्रीची महापूजा होऊन झेंडावंदनाने यात्रा महोत्सवास प्रारंभ होणार आहे. तसेच संत सावतामाळी भजनी मंडळ व माळी समाजाच्या वतीने माळी गल्ली येथून मिरवणूक निघून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. याच दिवशी म्हणजे रविवार दिनांक 15 रोजी दुपारी 1 वाजता मार्केट यार्ड परिसरातील गौरीशंकर मंदिर येथून पारंपरिक झेंड्यांच्या काठ्यांची मिरवणूक निघणार आहे. सदर मिरवणुकीचा समारोप श्री सिद्धेश्वर मंदिर येथे होणार आहे. रात्री 9 ते 11 या दरम्यान ह.भ.प. श्री संजय महाराज खडक उमरगेकर यांचे कीर्तन, तर रात्री 11 ते 1 या दरम्यान सुरमणी बाबूराव बोरगावकर व तालमणी रामभाऊ बोरगावकर यांचे संगीत भजन पार पडणार आहे. यात्रा महोत्सव 15 दिवस पार पडणार असून यासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. यावर्षी यात्रा महोत्सवात भाविकांसह नागरिकांसाठी विविध आकर्षण राहणार असून आनंद मेळा यासह देवस्थान परिसरात विविध खाद्यपदार्थ व साहित्यांचे स्टॉलही असणार आहे. या यात्रा महोत्सवात लातूर व परजिल्ह्यासह परराज्यातील नागरिक व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासक सचिन जांबुतकर यांच्यासह विश्वस्त विक्रम गोजमगुंडे, श्रीनिवास लाहोटी, प्रदीप राठी, मनमथ लोखंडे, बाबासाहेब कोरे, अशोक भोसले, नरेश पंड्या, सुरेश गोजमगुंडे, रमेश सिंग बिसेन, चंद्रकांत परदेशी व व्यंकटेश हालेंगे यांनी केले आहे.